ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा की आयुष्यातली एखादी खूप कठीण वाटलेली घटना, तीच खरं तर आपल्यासाठी सगळ्यात मोठी कृपा ठरली तर? हा विचारच खूप वेगळा आहे. हो ना. पण श्रीमाताजींच्या ईश्वरी कृपेची जाणीव या लेखनातून आपण याच दृष्टिकोनावर थोडं बोलायचं आज. म्हणजे ही ईश्वरी कृपा म्हणजे नक्की काय, आणि तिची ओळख पटली तर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो, बरोबर? अगदी. तर श्रीमाताजी म्हणतात की जेव्हा आपलं या कृपेशी एक ऐक्य साधलं जातं, म्हणजे आपण आणि ती शक्ती वेगळे नाही आहोत असं जेव्हा जाणवतो, अच्छा, तेव्हा एक प्रकारचा अत्यानंद आणि एक सर्वशक्ती मानता अनुभवता येते असं त्यांचं म्हणणं आहे. पण काहीतरी अट असणार यात. हे इतकं सोपं नक्कीच नसेल. नाही, अजिबात नाही. हे काही असं जादूनी होत नाही. श्रीमाताजी अगदी स्पष्ट सांगतात की यासाठी ना जाणीवपूर्वक विकास लागतो. जाणीवपूर्वक विकास म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की आपले विचार, आपल्या भावना, आपण कसं रिॲक्ट होतो यावर सतत लक्ष ठेवणं, ते समजून घेणं आणि मग जाणीवेने त्यात बदल करणं. स्वतःला तपासत राहणं. अगदी. सततचं आत्मनिरीक्षण, आपल्या आत काय चाललंय, आपले हेतू काय आहेत, हे सगळं बघावं लागतं. हा एक प्रवास आहे अनुभवातून शिकण्याचा. हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण खरं सांगायचं तर जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा निराशा येतेच ना? येतेच. असंच का झालं, तसं व्हायला हवं होतं, असे विचार येतात मनात. मग त्या क्षणी ही कृपा आहे असं कसं मानायचं? हे तर खूप म्हणजे कठीण आहे, नक्कीच कठीण आहे. आणि श्रीमाताजी म्हणतात, सुरुवातीला त्रास होतो, दुःख वाटतं, स्वाभाविक आहे ते. पण जसा वेळ जातो, अनुभव येतात, आपली समज वाढते, तेव्हा मागे वळून पाहताना अनेकदा आश्चर्य वाटतं. अच्छा, कसं? अरे, कधीकधी हसू पण येतं की जी गोष्ट त्यावेळी आपल्याला सगळ्यात मोठी अडचण वाटली होती, तीच आपल्या वाढीसाठी, प्रगतीसाठी किती महत्वाची ठरली. म्हणजे भूतकाळातल्या घटनांकडे बघण्याचा एक नवीनच अँगल मिळतो म्हणायचं. बरोबर. आणि असे अनुभव जेव्हा वारंवार येतात ना, तेव्हा हळूहळू एक खोल जाणीव तयार होते. मग कळायला लागतं की वरवर जरी गोष्टी वाईट दिसत असल्या तरी आतमध्ये काहीतरी वेगळंच घडतंय. म्हणजे प्रत्येक क्षणी जे घडतंय ते खरं तर त्यावेळेसाठीचं सर्वोत्तम आहे. भले आपली बुद्धी ते मांडणार नाही, आपल्या आवडीनिवडी आड येतील, पण तेच घडणं योग्य असतं. आणि यालाच श्रीमाताजी ईश्वरी कृपा म्हणतात, जी सतत कार्यरत असते. अगदी. बाह्य रूपं फसवी असू शकतात, पण आतून कृपा काम करत असते. म्हणजे मग बाह्य घटनांपेक्षा त्यामागच्या शक्तीवर एक प्रकारचा विश्वास ठेवायचा. विश्वास मांडण्यापेक्षा ना ती एक अनुभूती आहे, हळूहळू विकसित होणारी. आणि या जाणीवेतून मग एक वेगळीच अवस्था येते. काय होतं मग? मग जाणवतं की या सगळ्या घटनांमागे एक अनंत, अद्भुत आणि सर्वशक्तिमान अशी ती ईश्वरी कृपा आहे. तिला सगळं माहीत आहे, तीच सगळं जुळवून आणतीये. आणि आपल्याला कळो न कळो, आवडो न आवडो, ती आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाकडे नेतीये, म्हणजे त्या ईश्वराशी एकरूप होण्याकडे. बापरे, हा विचारच किती मोठा आहे. म्हणजे आयुष्यातल्या अडचणींना, आव्हानांना फक्त सहन नाही करायचं, नाही, तर त्यात आपल्यासाठी काहीतरी चांगलंय ही समज मिळवायची. अगदी बरोबर. आणि ही फक्त बौद्धिक समज नाहीये, यातून एक आंतरिक शांतता येते, स्वीकृती येते. पश्चाताप किंवा तक्रारींऐवजी त्याऐवजी जे घडतंय ते एका मोठ्या अर्थपूर्ण योजनेचा भाग आहे ही भावना येते. आणि श्रीमाताजींच्या मते ही जाणीव मग तो अत्यानंद आणते. आपण कशाशी तरी मोठ्या गोष्टीशी जोडले गेलो आहोत असं वाटतं. थोडक्यात सांगायचं तर श्रीमाताजींच्या या विचारांमधून असं दिसतं की अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कृपेचा धागा ओळखायला शिकलो तर आपला अनुभव खूप वेगळा, समृद्ध होऊ शकतो. अगदी. तर मग श्रोत्यांसाठी जाकजापा एक विचार. श्रीमाताजी म्हणतात त्याप्रमाणे जर ही जाणीव आपल्याला अत्यानंद आणि एका मोठ्या उद्देशाची भावना देऊ शकते, तर मग आपल्या रोजच्या जगण्यात
अगदी साध्या किंवा कठीण वाटणाऱ्या क्षणांमध्ये या कृपेचा मागोवा घेण्याचा, तिला ओळखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर काय अनुभव येईल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.